बाई व्हिडिओ बघतात ही आमच्याबरोबर एकविरीला पण होती काय बाई बरं असतात काय आवडतात काय व्हिडिओ एकदम आनंदाचा दिवस आहे. मायंबाची पूर्ण यात्रा असते, गावची यात्रा असते, चबिना असतो, रात्री कुस्त्या असतात, तमाशा असतात, भरपूर कार्यक्रम केलेले आहेत. नाशिक रामनदेवी दिसते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं काय ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आहे यात्रेचा दिवस. अमावस्या काय पौर्णिमा काय बोलतात त्याला. यात्रेला मढीदेवाच्या आणि काणिकनाथाच्या. चला आता दोन्ही दर्शन तुम्हाला घडतो या ब्लॉगमध्ये. आणि आपण इथून निघणार आहे जालिंदर नाथाला, म्हणजे 3 नाथ बघणार आहेत आज. इथं बघा, इथं हत्तीजवळ पण जाणार आहे आपण. काल नाही गेलो कारण की रात्र होती. आज जाऊ आपण. चला मस्तपैकी. आरती पण चालू आहे, चाललो मस्तपैकी. गुड मॉर्निंग महेंद्र. गुड मॉर्निंग. चला आता निघतो वरती. जाऊ चला आपण आरतीला. आरती वगैरे करूया मस्त. चला भेटू आरतीला. मित्रांनो, आज लाईन बघा कितपत इथपत लाईन आहे. बघूया वरती जायचं आता. मस्त काणिकनाथ मंदिर बघा किती मोठं काणिकनाथांचं. आणि आम्ही इथून तावीज वगैरे घेतोय. मित्रांनो, आम्ही तावीज वगैरे घेतले. हे बघा इकडं तिघांनी, महेंद्रने, आवीने पण घेतलंय. आता इथं नारळ फोडून जाऊ वरती, तेव्हा मग मंदिरात. मित्रांनो, आज लाईन बघ इथं आहे. आम्ही इकडं उभे हो. काल तर लाईन काहीच नव्हती, थोडीफार होती. चला हम भेटूया वरती. चला मित्रांनो, पोहोचलो आम्ही फायनली मंदिराजवळ. हा मंदिर पूर्ण मंदिर आहे या, बघा तुम्ही. चला, लाईन पण भरपूर आहे. आम्ही होतो तर मुखदर्शन लाईनीला होतो. दर्शन पण दाखवतो, मागच्या व्हिडिओमध्ये पण आहे, जाऊन बघा नसेल बघली तर. चला आता भेटलो पुढं. मित्रांनो, मंदिर परिसर कसा दिसतोय. खूप छान असं मंदिर आहे काणिकनाथांचं. चला आता आम्ही चाललो इथं तावीज घेऊ, तिकडं भेटू आपण. चला मित्रांनो, आता आपण VIP काढलाय 5 100 रुपयामध्ये VIP दर्शन जाऊ इकडून. तर आता VIP दर्शन करू आपण. एवढं लांब दर्शन करू. चला भेटू VIP पास. चला VIP पास घेतले दावीने. चला आता भेटूया पुढं. चला मित्रांनो, VIP पास बघा इथं पाडतात आहे. आणि इथून चाललो आता आतमध्ये. भावाने दिला VIP पास. थँक्यू भाऊ. चला भेटूया आतमध्ये. आपण आलो मंदिरात डायरेक्ट. चला या लाईनीला लागू थोडा, भेटूया लाईनीला. काणिकनाथ महाराजांचा नैवेद्य आहे ना दादा. नैवेद्य आहे ना यो काणिकनाथ महाराजांचा. दर्शन वगैरे झालं आहे. आता जाऊया खाली. आवी आम्ही काय दिसत नाही तिथं. आवी आम्ही दिसलं तर नाही, आपण जाऊया खाली. चला भेटू पुढं. आवी पण दिसलाय. चला भेटू पुढं जा. पुढचं इकडे नारळ फोडायला लागते ना. अरे आपण मोठं नाही रे, आपण घेऊ मोठं नाही असं रे. तेव्हा उभा उठला. मित्रांनो, हे बघा मोठा हत्ती, म्हणजे कानातनं निघालेले काणिकनाथ महाराज म्हणून काणिकनाथ महाराज नाव ठेवलंय हत्तीच्या. या अंगात इथे इकडं असेच. यार बा आत्तायला यार नमस्कार. या अंगात येते आता इकडं. चल फोटो काढू. चल पहिले आत्ती जाऊ. मित्रांनो, हे मडी गाव आहे पूर्ण असा. आणि हत्ती असा कानातनं निघालेले. काणिकनाथ महाराज म्हणून नाव ठेवलं काणिकनाथ. बघा कानातनं निघालेले काणिकनाथ महाराज म्हणून नाव ठेवलं काणिकनाथ. निहार फोटो काढ हाती बरोबर. काढ लवकर लवकर. इथं बघ, इथं बघ, इथं बघ. झालाय फोटो वगैरे काढून. आता निघूया खाली, नाश्ता करू. नंतर मच्छिंद्रनाथला पण जायचं आहे, त्याला तिकडे भेटू पुढं. मित्रांनो, आम्ही पोचलोय मच्छिंद्रनाथाला. हे बघा जत्रा भरली.
पहिलेपासून ब्लॉग नाही चालू केला कारण की घरचे पक्के आहे त्याच्यामुळं आता झालो आम्ही पहिले जेवायला 3 वाजतात जेवू नंतर तुम्हाला भेटू त्याला मंदिर आहे मित्रांनो. आता आम्ही चाललो पहिले भांडारा खातोय जेवण. दर्शन झालेले चला. चला मित्रांनो आम्ही घेतला भंडारा मस्त एक की मच्छिंदना तो जाऊन आपण जाऊया दर्शनाला. तो घोडा फिरला बोलते. चला आता महेंदर जेवून घ्या. चला आता जेवतो आम्ही नंतर तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो आम्ही आलो दर्शनाला. VIP महेंदर VIP दर्शन हवी VIP दर्शन. आता माझी काय बडबाबाच्या अंगावरती लागतात ते शालाने काय म्हणतात त्याला लोक गाडीला नेतात त्याचा पाया खाली येतं ते कळलं पाहिजे लोकांना. देवाच्या अंगावरचं पाय तळी गेलं नाही पाहिजे. हो बरोबर बोलले मित्रांनो. इथून तर भरजे यो हवेने घेतलाय. चला भेटू पुढं. तर आज कुठला दिवस आहे मित्रा? पाऊस अमावस्या आहे आज एकदम आनंदाचा दिवस आहे ना? एकदम आनंदाचा दिवस आहे. मायंबाची पूर्ण यात्रा असते, गावची यात्रा असते. ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने नियोजन करतात यात्रेचं. छबिना असतो, रात्री कुस्त्या असतात, तमाशा असतात, भरपूर कार्यक्रम केलेले आहेत. आज उद्या 3 दिवस यात्रा असते यात्रा. हो. आणि धर्मनाथ बीच हा एक नाथपंथातला सगळ्यात मोठा हा सोहळा अविस्मरणीय सोहळा आहे. हा गोरक्षनाथांनी चालू केलेला आहे आपल्या शिष्यासाठी. तेव्हापासून ही धर्मनाथ बीच म्हणजे साजरा करतो. साजरा केला जातो संपूर्ण जगामध्ये. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जिथं जिथं नाथांचे ठिकाणी तिथे तिथं सर्व ठिकाणी धर्मनाथ बीच हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसंच हा कार्यक्रमाला आंबील म्हणून हे एक भोजन असतं. ते भोजन नाथांना नैवेद्य म्हणून दाखवलं जातं आंबील म्हणून. आणि पालखी घोडावर वडा हे दुपारी उद्या 12 वाजता छबिना आरती झाली की चालू होईल. पूर्ण गावाला प्रदक्षिणा असते. घोड्याची म्हणतात त्याला. घोड्याची नाही घोड्याची हा. चला थँक्यू एवढी माहिती बद्दल. आगे आगे गोरख जागे. चलो मित्रांनो एवढी माहिती दिली तुम्ही त्या मंदिराबद्दल. चला भेटू पुढं. चला मित्रांनो आमचं मस्तपैकी दर्शन झालं आहे एकदम VIP. हां VIP एकदम दर्शन झालं मित्रांनो. कारण की आम्ही दर्शनाला जाणार पण नव्हतो. एवढं भारी दर्शन झालं आहे एकदम सुंदर. चला तर भेटूया मित्रांनो पुढं आपण. तर मंदिर पण इकडंच आहे. आम्ही मामीची वाट बघतोय. आपण प्रसाद घेऊन लाडू. हां थांब मामीची वाट बघतो नंतर तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो आमच्या गावातले भेटलेत. जय की भेटले. दर्शन कसं आला? एकदम छान झाला. आणि आमची आजी पण भेटली. पनवेलची आमची आजी पादी पाणी बिणी ही माते 4 जण आलता. या अजून किती जण आले तुम्ही गावांचं आणि बाकी पनवेलचं ना? बरेच दिवसात भेटली काय? तर काही चला आता पालखी आले मस्तपैकी. तो डीजेचा आवाज येतो ना पूर्ण पालखी आहे. तर आम्ही झालो पालखी जाऊ तुम्हाला दाखवतो. घोडा भेटतो तो पालखी. मित्रांनो पनवेलची पब्लिक भेटली. आपले फॅन आहेत. बाई व्हिडिओ बघतात. ही आमच्याबरोबर एकविरेला पण होती. एकविरेला आलती ना आमच्याबरोबर.
आणि ही पण व्हिडिओ बघते का बाई? बरं असतात काय? आवडतात काय व्हिडिओ? हे सर्वजण एकत्र बसमध्ये आलेत. तुमची गाडी बस पक्कच आहे ना तुम्ही? भरपूर जण आलेत मित्रांनो. हे चला भेटूया नंतर आपण. पालखीचे मित्रांनो आलो मी दर्शनाशी बाहेर आणि पालखी पण तुम्ही बघितली. आलो पण टेम्पो जवळ. हा बघा टेम्पो तिथं आहे. त्याला चार्जिंग पण दाखवला. चार्जिंग लावतो पटापट मोबाईल पॉवर बँकला त्याच्यानंतर आपण त्याला. तर मित्रांनो आम्ही इथून मच्छिंद्रनाथ निघलो. आता चाललो आहे जालेंद्रनाथच्या इकडं वस्तीला. त्याच्यामध्येच आपल्या धामणदेवी लागते. माहिती आपण गेलेल्या मला पण आलतेलो. चला जाऊया आतमध्ये. आहे निर्वी बोलत नाही. चला भेटूया आतमध्ये. मित्रांनो अशी काही धामणदेवी दिसते. तर मित्रांनो आपण पोचलो जालेंद्रनाथाला. टेम्पो तिथं लावला आहे आणि इथं हॉल आहे. यो जालेंद्रनाथाचं मंदिर इकडं आहे. चला आता मंदिरात जाऊ पण नंतर. पहिले बघतो हॉलमध्ये जागा आहे का हवी गेल्या बघायला. भेटूया नंतर. चला मित्रांनो यो ब्लॉग मी इथं सेंड करतो. म्हणजे सर्वजण काही झोपले तिथं. हे बघा 4 साईडला झोपलेत. मागं पण जालेंद्रनाथाबद्दल आपण माहिती पुढच्या ब्लॉगमध्ये देऊ. तोपर्यंत ब्लॉग मी इथे एंड करतो. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या दिवशी. तोपर्यंत बाय बाय.